नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. एसटी महामंडळात सध्या कंत्राटी भरती 17,450 पदाची येणार आहे. त्यासोबतच बेस्ट मध्ये कंडक्टर वाहकाच्या 364 जागा आहे. 364 जागा या कायमस्वरूपी आणि परमनंटच्या आहे, म्हणजे राज्य सरकारच्या खात्यातून लोकांची पेमेंट होणार आहे. 58 वर्षापर्यंत ते असणार आहे. पण एसटी महामंडळामध्ये जी 17,450 पदं आहेत, ठीक आहे, ही 17,472, ठीक आहे, 17,472 पदं ही कंत्राटी स्वरूपात आहे. 3 वर्षानंतर ही पदं परमनंट होणार आहे. ठीक आहे, ही परमनंट होणार आहे. आणि हे मी का म्हणतोय, याचं कारण काय आणि कसं परमनंट होऊ शकता, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणून आता ही एसटी महामंडळाची जी भरती आहे याला चांगली कंबर कसा, कारण तुम्ही परमनंट होऊ शकता ना. आता मी हे का म्हणतोय ते पण तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी पहा, आपली ही एसटी महामंडळ भरतीची ही बॅच आहे. सध्या जरी कंत्राटी असली तरी आपलं हे भरती क्रॅक करणं आपलं मुख्य लक्ष आहे. आणि या भरतीसाठी हे पुस्तक आणि ही बॅच अप्रतिम आहे, महत्त्वाची आहे. 1499ला आहे आपली ही बॅच. जर तुम्हाला परचेस करायची असेल तर इथं एसटी महामंडळासाठी आपलं जे ॲप्लिकेशन आहे ई-स्वयं अकॅडमीचं डाउनलोड करा किंवा 7066155355 वरती मेसेज टाका, सर मला बॅच जॉईन करायची किंवा पुस्तक घ्यायचं आहे, माहिती मिळून जाईल. पण आता मी हे का म्हणतोय की एसटी महामंडळाचे कर्मचारी परमनंट होणार आहेत किंवा होऊ शकतात. ठीक आहे, पण आता यासाठी ना एक 6 तारखेचं हे पत्रक आहे. हे पत्रक आहे वन विभागाचं. ठीक आहे, हे पत्र आहे वन विभागाचं. यांनी काय केलेलं आहे की विविध विषयावर आभासी म्हणजे ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात यावी, याच्यासाठी सगळे जे मुख्य संरक्षक आहे यांना हे पाठवलेलं आहे ना. आता यामध्ये डिस्कस करण्यात आलं होतं, पहा, वनरक्षक भरती प्रक्रिया 2026 ती येणार आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल डिस्कस करण्यात येणार मीटिंगमध्ये. निवड समिती, प्रादेशिक निवड समितीचे जे आहे तर ते त्याच्याविषयी डिस्कस करण्यात येणार आहे. लेखापाल म्हणजे ऑडिट भरती जे आहे तर त्याचे देखील पदे येणार आहेत. आणि गटक मुख्य MPSCची आता पूर्व परीक्षा झाली 2000 पूर्व झाली नाही, आणखी पूर्व आता होणार आहे सप्टेंबरमध्ये. त्यानंतर मुख्य परीक्षा येईल. तर मुख्य परीक्षेसाठी लिपिक टंकलेखक या संवर्गाची पदं जी आहेत तर त्यांची मागणीपत्र वाढवणार नाही ना. आता एसटी महामंडळासाठी आपल्यासाठी महत्त्वाचा एक भाग आहे 5 नंबरचा. ठीक आहे, यामध्ये काय सांगितलेले पहा, व्यवस्थित ऐका. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 12 रोजंदारी वनमजुरांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत. ठीक आहे, म्हणजे हायकोर्टानं काय केलेलं आहे की यांना आदेश दिलेले आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार 12 रोजंदारी वनमजुरांना, जे वनमजूर 12 महिने रोजंदारीनं काम करत आहेत, 240 दिवस ज्यांचे एका कॅलेंडर वर्षामध्ये भरलेले आहेत, अशा लोकांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत. म्हणजे ते लोक अगोदर कॉन्ट्रॅक्टवर होते किंवा रोजंदारीवर होते. ठीक आहे, त्यांना दिवसाची काय जे तर ती पगार मिळायची. पण आता त्यांना काय केलेलं आहे की शासन सेवेत नियमित करण्याबाबत हालचाल सुरू झालेली आहे. म्हणजे अगोदर जे लोक कॉन्ट्रॅक्टवर काम करायचे, राज्य शासनाला आदेश दिलेला आहे हायकोर्टानं आणि त्यांना आता परमनंट करण्यात येईल. आता या संदर्भामध्ये कार्यालयाचं पत्र कधी कधी आहे पहा, हे 3/7/2026 पत्र देखील आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जे कॉन्ट्रॅक्टवर किंवा रोजंदारीने जे काम करणारे लोक आहे, एका वर्षानंतर त्यांच्यासाठी जर अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर साहजिकच जे कोणी एसटी महामंडळामध्ये 3 वर्षासाठी कंत्राटी पदावरती काम करतील, सेवेमध्ये त्यांचा कसलाही खंड असणार नाही, सेवेमध्ये असताना कुठल्याही नियमांचा भंग असणार नाही, कुठलाही कायदेशीर किंवा गुन्हा त्यांच्यावरती येणार नाही. कार्यकाळ जर तुमचा व्यवस्थित असेल तर 3 वर्षानंतर तुम्ही नक्कीच परमनंट होऊ शकता. आणि नुसतं हेच एक उदाहरण नाही आहे, या अगोदर देखील पहा, ग्रामसेवक या पदाच्या अगोदर कंत्राटी ग्रामसेवक लावलं होतं 2023च्या भरतीमध्ये. नंतर ते पद 2 वर्षानंतर ते पद परमनंट करण्यात आलेलं आहे. विद्युत सेवक नावाचं पद अगोदर होतं इलेक्ट्रिक विभागामध्ये, ते देखील पद जे आहे तर ते परमनंट करण्यात आलेलं आहे. आत्ताच नुकतंच आरोग्य विभागामध्ये NHMचे जे 10 वर्षापासून जे लोक काम करत आहेत त्यांना देखील परमनंट करण्यात आलेलं आहे. यावरती मी ऑफिशियल कागदपत्रासहित व्हिडिओ घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला परत एकदा मी काही खोट्या आशेचा तुम्हाला रस्ता दाखवतो असं काही नाही आहे. ज्या गोष्टी आतापर्यंत झालेल्या आहेत त्याच अनुषंगाने आणखी एक गोष्ट जर होत असेल तर ती देखील त्याच पद्धतीने परमनंट होण्यायोग्य असू शकते, हे मी तुम्हाला सांगतोय. तर आतापासूनच तुम्ही या गोष्टीचा थोडासा सिरियस विचार करा. ज्यांचे लायसन्स नसतील त्यांनी वाहकासाठी भरा, लायसन्स असलं तरी वाहकासाठी भरा.
आणि जर समजा मुंबई महानगरपालिकेच्या 364 पदापैकी कोणतं पद आपल्याला जर नाही मिळालं, समजा एक पद नाही मिळालं, तर 17,472 पद, याच्यापैकी तरी आपलं पद वाया जायला नको, याच्यात आपलं एक पद असायलाच पाहिजे. ठीक आहे, चला आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.